देवानो, अन्न वाचून, श्वासोश्वासा वाचून, पाणी पिण्या वाचून, कोणी मनुष्य जगू शकत नाही. मला साक्षात्कार झालाय. अक्कल कमी आहे, पण मला कळलंय काय ते. हो, माझ्या इतकं सध्या जिवंत असलेल्या हिंदुस्थानच्या समाजात माझ्या इतकं कळलेलं नाही कोणाला. हा देश टिकवायचा असेल तर भूदल, नौदल, वायुदल, क्षेपणास्त्र, अण्वस्त्र आवश्यक नाही. याच्याशी सहमत कोण आहे ते हात वरती करा. शक्य आहे. हिंदुस्थान टिकण्यासाठी भूदल, नौदल, वायुदल, क्षेपणास्त्र, अण्वस्त्र आवश्यक नाही. अजिबात आवश्यकता नाही. होय का नाही? जरूर नाही ना? जरूर नाही म्हणतो तू. लक्षात ठेवा की हे जसं बेकार बोलणं आहे, तसाच हिंदू समाज विश्वाच्या संघर्षात राष्ट्र म्हणून टिकायचं असेल तर पक्का लक्षात ठेवा, मराठ्यांच्या इतिहासाशिवाय दुसरा उपाय नाही. महाराष्ट्रात शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ती जी मराठी परंपरा सुरू झाली, हो, त्या इतिहासाशी एकरूप, समरस, एकतान, एकमय, एकजीव झालेल्या अंतःकरणाचा संबंध देशात समाज उत्पन्न करावा लागेल. शिवाजी, संभाजी या जगण्याच्या आणि मरण्याच्या मार्गावरच्या मंत्र वाचून हा समाज विश्वाच्या संघर्षात राहू शकत नाही. हे मला जितकं आकलन झालं तितकं आकलन या देशात आज तागायत कुणाला झालं नव्हतं, आजही नाही आहे. मी अहंकाराने बोलतोय का? मी सत्य बोलतो. तुकाराम महाराज म्हणजे बुडते हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा सगळा समाज बुडत चाललाय, मातीत चाललाय, मला पाहत नाही. ते कोणत्या दृष्टीने बोलले? त्यांना लोकांना सांगायचं होतं की रे, तुमच्या मनामध्ये दिसतोय प्रत्येक देह दिसत नाही, पण तुमचा शत्रू राहतोय. हा प्रत्येकाच्या या देहात 3.5 असेल, 4.5 असेल फूट एक शत्रू कायम वावरतो. त्याचं नाव आहे मन. मनासारखा शत्रू नाही. शास्त्र या देशामध्ये इतकं प्रगत, अतिशय प्रगत, म्हणजे या देशाची मूळ जीवनाची सुरुवात, या देशाचा इतिहास, हिंदुस्थान नावाच्या धर्माचा इतिहास हा 96,000 वर्षांचा आहे. हे वाक्यसुद्धा तुम्ही पहिल्यांदा वाचलं असेल, ऐकलं असेल. किमान 96,000 वर्षाचा इतिहास आहे. आणि हिंदू समाजाचा इतिहास म्हणजे धर्माला जिंकायचा ध्यास. म्हणजे साधू, संत, तळी, तापसी, योगी, बैरागी सगळे एकच ध्यास, मन नावाच्या शत्रूला जिंकलं पाहिजे.
पण गंमत अशी की मन नावाच्या शत्रूला जिंकण्याची विद्या प्रत्यक्षात जगून ज्यांनी समाजाला शिकवली, हो, शत्रूला जिंकायची विद्या शिकवली, मन नावाच्या शत्रूला जिंकायची विद्या शिकवली. पण या हिंदुस्थानवरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, जगातल्या 187 राष्ट्रापैकी 77 राष्ट्रांनी असंख्य आक्रमण करून हा देश संपवण्याचा डाव घातला. त्या शत्रूला जिंकायची विद्या, सर्वोच्च विद्या देणारा एकमेव महापुरुष आहे म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. मनाला जिंकणं एक वेळ सोपं, पण या देशावरती आलेले शत्रू जिंकू शकला नाही हिंदुस्थान ह्या क्षणापर्यंत. जगात काय केले जळचरी, धीवर त्याचे घातावरी. धीवर म्हणजे कोळी. कोळी जाळ टाकतात, मासे पकडतात, सोलतात, शिजवतात, सगळी माणसं खातात. त्या माशांनी काय केले? काही केले. हिंदुस्थानने काय केलं होतं? 77 राष्ट्रांनी हिंदुस्थानवरती आजपर्यंत आक्रमण केली आणि करतायत या क्षणाला आक्रमण आहे. तुमच्यापैकी कुणाला तरी असं वाटतं नाही सगळं हे डोकं काही सगळे का फिरलं, काय झाले, ते काय असं काढू असं बोलतोय. मला जाणीव आहे, मला दुसरं चिंतनच नाही. अरे हिंदुस्थान मरावा म्हणून अखंड प्रयत्न चालले जगात. रणांगणावरती हिंदुस्थान मरतोय, हो. आता या क्षणाला चीनच्या सीमेवरती, पाकिस्तानच्या सीमेवरती 100%. दरवर्षी आत काय बाहेर काय, मुसलमान आणि ईसाई म्हणजे ख्रिश्चन हा हिंदू समाज संभाव म्हणून जीवाचा आकांत करतात. आत्ता ते बिल, परदेशातून येणारी मदत इस्लामला आणि ख्रिश्चनांना बंद करता येईल ह्याची तडफड चाललेली आहे. आपल्याला घाण घ्यायला संबंध जगाच्या नकाशाला बदलून टाकण्याची ईर्ष्या इस्लामी देशांनी धरलेली आहे, ख्रिश्चन लोकांनी धरलेली आहे. अखंड प्रयत्न चालू आहे. हो, ज्या प्रयत्नाला बळ मिळेल असं नको इतकं धन ख्रिश्चनांना ख्रिश्चन राष्ट्रातून, मुसलमानांना मुसलमान राष्ट्रातून मिळते. दरवर्षी हिंदू समाज 10 लाखापेक्षा जास्त जिवंत देह धर्मांतर होऊन ख्रिश्चन मुसलमान होत आहेत. हे युद्धच आहे. तर हे जे मनाव्यतिरिक्त दुसरा शत्रू देशात आहे, त्या शत्रूला पराभूत करण्याचं शास्त्र त्या जिजाबाईच्या लेकरांनी, त्या सईच्या लेकरांनी सांगितलेलं आहे. तुमच्यापैकी कुणी कुणी शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचलं म्हणजे मी जे बोलतोय त्याचा मुख्य पुरुष शिवाजी महाराज, संभाजी महाराज आहे. या देशामध्ये खूप लोक आहेत हिंदूच आहे, परंतु ह्या मराठी परंपरेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी परकीय शत्रूंची निशाणी शिल्लक ठेवायची नाही अशी जी विद्या शिकवली ती अलौकिक आहे. इतिहासाचा खूप मागोवा घेतला तर खूप खूप मोठे झाले, पण संबंध देश कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, 3200 किलोमीटर लांब आणि 3200 किलोमीटर रुंद खंड प्रा हिंदुस्थान
टिकवण्याची विद्या म्हणजे शिवाजी विद्या, संभाजी विद्या, मराठ्यांचा इतिहास ते वाचणं अत्यंत अत्यावश्यक आहे. मी महाराष्ट्राचा आहे म्हणून मी असं बोलतोय का? मला कळते म्हणून मी असं बोलतो. मी मराठ्यांचं कौतुक करण्यासाठी बोलतोय का? नाही, मी सत्य बोलतो. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गारा न चाले. मराठा कोण? केवळ क्षत्रिय कुळात जन्मला तो मराठा नाही. मराठा शब्दाची व्याख्या ऐकून घ्या. जो महाराष्ट्रात जन्मला, ज्याची भाषा आईच्या गर्भातच त्याला मिळाली, मराठी आहे. ज्याला स्वप्न मराठी भाषेत पडतं आणि ज्याला मराले मातृसाठी आम्हाला वेळ हे एक, हे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मराठ्यांच्या परंपरेने जे उद्दिष्ट दिले ते कळते. त्याचं नाव मराठा. मग तो कोणत्याही जातीचा असो. त्या 4 कसोट्या ज्याला आहेत तो मराठा. महाराष्ट्रातले आपण सगळे ह्या कसोटीचे बनूया आहोत असं मी म्हणलो नाही, बनूया. ते बनायचं असेल तर मरावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक, ह्या जो विलक्षण मनाचा भाव तो शिवाजी महाराजांनी दिला. या देशाला याला भूतबाधा झाली. खरं बोल झाली का नाही? खरं बोलायचंच नाही अशी भूतबाधा झाली कुणाला? तर ती काढायची काही विद्या सांगणारे लोक आहेत. आणि त्यांची बहीण एक दिवशी अमावस्येचा दिवस आणि दुपारी 12 वाजता चिंचे खाल्लं गेली आणि तिला हाडळ लागली. मग त्याच्यावरती उपाय करून ते भूतबाधा जाती. आणि त्यांच्या इथं मोठी यात्रा झाली आणि त्या यात्रेमध्ये दरवर्षी किमान 40,000 माणूस जेवते बघा. सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7पर्यंत यात्रा फार मोठी. मल्हार मार्तंडाची यात्रा बाबा. आणि शेवटी अन्न कमी पडलं. आता हे जसे उशिरा आले, अशक्त काही पोरं होती, मी बघितली अशी, हे याच्यासारखी अशक्त सगळी. आणि ती उशिरा आला म्हणल्यानंतर सगळे म्हणे असू आले चांगले, शिजवा 50 जणांचा शिजवा. मग परत स्वयंपाक केला. ती आली, जेवली आणि झालं काय? जेवल्यानंतर 2च तासात दणगळायला लागली. मग कुठं ह्याच फुल्यामध्ये, त्याच फुलीमध्ये, त्याच फुलीमध्ये नेली. त्यात 20 मेली, 30 बचली, वाचली. विषबाधा, भूतबाधा, बाहेर बाधा, तशा ह्या देशाला व्यक्तीला होणाऱ्या बाधा दुरुस्त होऊ शकतात. या हिंदू समाजाला बाधा झाल्या आहे. पहिली बाधा या देशाला म्लेंच बाधा झाली. कोणची बाधा? लक्षात ठेवा. सगळे धर्म सारखेच आहे हा जो गांडू विचार आहे तो फेकून द्या. दुसरी बाधा, त्या बाधेचं नाव आहे आंग्ल बाधा, म्हणजेच ख्रिश्चन बाधा. त्या भटाचं राज्य होतं, हिंदू राज्य बुद्धीने सत्य कार्य करण्याची बुद्धी असलेले हिंदू फार बाधा. किती वर्ष?
अरे दिल्लीच्या तख्तावरती तुम्हाला सांगतो 1321 वर्ष लक्षात ठेवा. इतका काळ दिल्ली कुणाच्या ताब्यात आहे? लांड्यांच्या. गुरुजी असं का बोलतो? लांडा काय म्हणतात? मुसलमान म्हणाली. असा भारदस्त गांडू विचार बोलणारे हिंदू आहेत 100%. आणि ख्रिश्चन तर किती चांगले हो. ॲडव्हान्स नेशन्स, केवढी प्रगती केली त्यांनी. त्यांच्या इतके नालायक कुणी नाहीत आपल्यासाठी. पहिली बाधा आपल्याला झाली म्लेंच बाधा हिंदुस्थानला सध्या. दुसरी युरोपियन म्हणजे आंग्ल बाधा. आणि तिसरी आपल्याला बाधा झाली हे तुम्ही सांगू शकत नाही, एक जण सांगू शकत नाही, पण ती सांगितल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येक जण माझ्याबद्दल नाव काय काय डोकं फिरल्यासारखं बोलतोय. ब्रिटिशांच्या आंग्ल बाधा म्हणतोय. असे चांगला आहे युरोप देशात, ते घेतलं पाहिजे आपण. मुसलमान हो, मुसलमान सगळे धर्म सारखेच आहे. हे गुरुजी हिंदुस्थानच्या सगळ्या ह्याच्यात विष कालवायला लागले. आणि तिसरी बाधा आहे ना, ती बाधा ऐकल्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येकजण हे नासकं आज का बोलवलं इथं? हे नासकं कुत्रं का बोलवलं आहे? इंडियाला जगू द्यायचं नाही का? हा कुठल्या तरी माणसांच्याकडनं पैसा घेऊन प्रचार करतोय नालायक माणूस. आपली तिसरी बाधा लेंच्या बाधेनंतर, आंग्ल बाधेनंतर तिसरी बाधा गांधी बाधा, गांडू बाधा, हिजड्यांची बाधा, गुळगेपणाची बाधा, षंड बाधा म्हणजे गांधी बाधा. हे रोग आपल्या समाजात आजही आहे. या सगळ्या बाधांना पालथं पाडून राष्ट्र म्हणून भरायचं असेल तर एक आणि एकच. कोण? हे सगळं विश्वचक्र चाललंय ते सूर्यावरती चाललंय. हे विश्वचक्र चाललंय. ही सूर्यमालिका कुणाभोवती फिरती? सूर्य रजेवर गेलं तर काय विनो? कुठला काढलाय? गुरु शुक्र शनी मंगळ बुध. ती गाढवाच्या गांडीत जातील, शिल्लक राहत नाही. सूर्य आहे म्हणून सृष्टी आहे. तसं हे सगळं निपटून काढायचं असेल, म्लेंच बाधा, आंग्ल बाधा, गांधी बाधा, तर एकच, एक आणि एकच शिवबा विना दुसरा. मराठ्यांचाच इतिहास, त्याचा ध्यास घेऊन आपण जगलं पाहिजे. 14 साली देशाला पंतप्रधान मिळाले. चांगले आहेत पंतप्रधान, पण त्यांना सुद्धा मी आता तुमच्याशी बोलतो त्या ऐकवायची आवश्यकता आहे. तर सांगणार होतो, प्रयत्न खूप केलेत मी त्यांना भेटून. एक 10 मिनटं 15 मिनटं मी काय बोलतो त्या ऐका. हो, उद्या माझी भेट झाली तर पहिलं दुसरं काही बोलणार नाही. तुमची प्रकृती कशी काय, कुठं आलात, कसं काय, ठीक चाललंय, हे तसं काही नाही. पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून या देशाचे, या मायभूमीचे, या धर्माचे, आपल्या पूर्वजांचे पान फेडायचं असेल तर पहिले एक करा. या देशामध्ये 29 राज्य आहेत, 29 भाषा आहेत. 29 भाषेतनं शाळा महाविद्यालय चालली. पहिल्यांदा एक करा. नरेंद्र मोदी, तुम्ही करण्यासारखी गोष्ट तुम्हाला वाटली म्हणून नाही, वाटली नाही तरीसुद्धा मी सांगतो, ते देशाच्या मातृभूमीच्या भारत मातेच्या कल्याणाचं आहे.
तिच्या कपाळाचं स्वातंत्र्याचं कुंकू ढळढळीत राहायचं असेल तर पहिल्यांदा या 29 राज्यात असलेल्या भाषेतून 10वी मराठ्यांचा इतिहास शिकवा. नंतर 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 ना हाताचं नाचकाम नंतर कर, माझ्याकडे लक्ष नाही. हा तुम्ही म्हणाच्या डोक्यात काहीतरी फरक पडलाय. फरक नाही, माझ्या इतकं कुणाला कळ, हा अहंकार नाही. आपणाशी जे हवे ते सर्वांशी सांगावे, हे सत्य आहे. हिंदूंना हिंदुस्थान म्हणून, भारत म्हणून नाही, इंडिया म्हणून नाही, आपल्या संविधान ज्याला म्हणतात, भारताची घटना, त्यातलं पहिलं वाक्य आहे, इंडिया दॅट इज भारत. हा इंडिया कसा झाला? ब्रिटिश तोंडाआधी इथं 2 जानेवारी 1632. किती दिनांक? ब्रिटिश सुरतेला आले जहाज घेऊन व्यापारासाठी. ते आले ते 2 जानेवारी 1632 ते 10 मे 1857 ते देशाचे बाप बनले. कोणीही यावे, कुठेही बसावे, कुठेही हगावे, काहीही करावे, त्याचं नाव इंडिया. आजही तसाच आहे. आपल्या घरात हे मोठे अभिमानी पण भोस येते, त्यांच्या घरात मोठी शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले, अष्टप्रधान मंडळ आहे, लोक हे आहेत. जिजामाता आपल्या लेकराचं कौतुक पाहायला बाजूला बसली. वीरमंत्रांच्या घोषात त्यांना अभिषेक झाला आहे आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले. कोणता दिनांक? 6 जून 1674, 2 जानेवारी 1632 ते 6 जून 1674. आपण ती 2ही सोडू आणि 6ही सोडू. 32 ते 74 किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674. त्यावेळेला त्या दरबारात तो अगजानन भेटवस्तू घेऊन आलेला होता. तो दिनांक किती? 6 जून 1674. ते आले केव्हा? बरोबर या देशात इंग्रजांचं पूर्ण राज्य किती साली स्थापन झालं? 10 मे 1857. स्वातंत्र्याचं युद्ध आपण हरलो, ते भडवे यशस्वी झाले. हो, कल्पना करा, 32 ते 57 किती वर्ष? 1857 1632 किती वर्ष? 16 आणि 18 200 वर्ष झाली. 32 आणि 57 किती झाली वर्ष? 225 वर्षात ती ब्रिटनमधली माकडं या देशाला त्यांनी सहज खाल्लं, पूर्ण खाल्लं.
काय आहे? त्यांनी 147 वर्ष या देशावरती राज्य केले. आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चित्तामध्ये जीवनामध्ये कुणाचा प्रभाव आहे? काय ब्रिटिशांच्या भाषेचा, वागण्याचा, कपड्या लत्त्याचा, जीवनहेतूचा, खाणं पिणं बसणं उठणं, अशा आकांक्षा अपेक्षा सगळ्या युरोपियन पद्धतीच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात रेंगाळतात. शिवाजी महाराजांच्या काळात रामचंद्र पंत हनुमंते नावाच्या एका बुद्धिमान माणसाला जवळ करून त्याला सांगितलं की हनुमंते, आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करतोय, त्या मुसलमानांच्या शेकडो वर्षापासून चाललेल्या आक्रमणाचा परिणाम आपल्या भाषेवरती आक्रमण झाले, आपल्या मंदिरावरती आक्रमण झाले, आपल्या मूर्तीवरती आक्रमण झाले, आपल्या धर्मावरती आक्रमण झाले. हो, नुसतं नाही, आपल्या गाईवरती, आपल्या आईवरती, आपल्या भूमीवरती आक्रमण आहे. त्याच्यावर सगळं आपल्या भाषेवरती आक्रमण झाले. तुम्ही एक करा, भाषेतून माणसाची संस्कृती, भाषेतून माणसाचा स्वभाव, माणसाचं काया वाचा मनसा हे सगळं भाषेतून व्यवहारतो. ती भाषा पूर्ण शुद्ध असली पाहिजे. त्याच्यावरचं आक्रमण काढून टाका. आपल्या या राजकीय क्षेत्रातले इस्लामी प्रभावाखालचे शब्द काढून टाका. ही आज्ञा झाल्यानंतर रामचंद्र पंत हनुमंते या व्यक्तीने, त्या बुद्धिमान माणसानी, हो, त्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की शुद्ध स्वरूपात हिंदूंच्या भाषेतले संस्कृत प्रभावी, संस्कृत ही भाषा जगाची मातृभाषा आहे. तिच्या पोटी युनोनी मान्य केलेल्या 43 भाषा जन्म घेतले आहे. बोली भाषा 246 आहे. त्याचसुद्धा सगळ्या भाषा संस्कृतच्याच पोटी जन्माला आलेली आहे. तर हनुमंते एक करा. आपली राजवट सुरू होणार. त्या राजवटीमध्ये राजदरबारात परकीय शब्द अजिबात असता कामा नाही. भूमीवरचं आक्रमण आपल्याला संपायचं आहे, मुसलमानांचं. आपल्या मठामंदिरावरचं संपायचं आहे, आया बहिणींच्यावरचं संपायचं आहे, धर्मावरचं संपायचं आहे. तसं भाषेवरचं आक्रमण आहे, ते काढून टाका. आणि कोणते शब्द आपण वापरले पाहिजेत त्याचा कोश तयार करा. त्यांनी 1472 किती 1472 इस्लामी शब्द राजकारणाच्या ह्याच्यातून वापरले जात होते. ते शोधून काढून ते जरा राष्ट्रीय तोंडावळा आहे, देशी तोंडावळा आहे, संस्कृतचा तोंडावळा आहे. हो, असे शब्दकोश तयार केला. त्या कोशाचं नाव राज्य व्यवहार कोश. काय? हां, ही शिवछत्रपती आहे. शिवछत्रपतींनी सांगितलं. ते कितपत योग्य अयोग्य जाणणारी माणसं ते जाणतात. एक प्रसंग सांगतो. मी एका गेलो होतो. आम्ही मुलखाचे भिकार, आम्ही लोकांच्या दारात जाणार. हो, तू असं कर, तू तसं कर, तू चल, आपण हे करू ते करू. एका मित्राच्या घरी गेलो होतो. काय खाऊन पिऊन शिकवता, चांगला होता, तसं असावं सगळ्यांचं. पण त्याची मुलगा मुलगी, त्याची पत्नी, शेजारी 10-12 जण असं तोंड घालून ते पूर्वी बघा आता
खो खोच्या किंवा कबड्डीच्या मैदानासाठी सपाट टी व्ही आहेत. पूर्वी चौकोनी होते हे की नाही, ती चौकोनी. आणि ते प्राध्यापक, आता प्राध्यापक म्हणल्यानंतर त्याला पगार नको इतका. टी व्ही दांडगा होता. ते तुम्ही इकडे तोंड करून बसला तशी सगळे बसलेले आणि मी त्या दारात म्हणलं एकाग्र स्थान बघतायत, नको नाना नको महाराज. मी तिथंच दारात उभा राहून खोलीच्या बाहेर ते खोक्यासारखं होतं टी व्ही ते बघत थांबलो. आणि मग टी व्ही चाललं होता कसा. मग त्याच्यात एक प्रसंग आला की त्यातला एक मनुष्य उठला, ह्यांच्या सगळा बुद्धिमान विद्वान. मराठी साहित्य परिषद चालली होती, कुठल्या गावाला होती कोणाचं, पण ती चाललं होतं संमेलन. एक मनुष्य उठला आणि म्हणला की आज आपण इथं शेकडो जण मराठी भाषेचे अभिमानी साहित्यिक, लेखक, कवी, विद्वान, प्राध्यापक झालो आणि आपण आता पुढच्या वर्षीच्यासाठी मराठी भाषेचा अध्यक्ष कोण, मराठी साहित्य परिषदेचा अध्यक्ष कोण ते निवडणार आहोत, मतदान करून निवडणार आहोत. आपण लोकशाही प्रधान आहोत त्याप्रमाणे होईल. पण माझी एक हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की नको, ही गलिच्छ पद्धत आहे. आपल्याला सगळ्यांना बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, आपण एकमेकाला समजू शकतो. कशाला मतदान, असं एक नाव कोणते सुचवा की ज्याला विरोध असणार नाही, एक मताने. हा हे ठीक, आवाजी मतदानांनी आपण करून टाकू. तर मी म्हणतो ते आवाजी मतदानाने व्हावं असं ज्यांना वाटतं ते हात होती करा. अहो एक हात होती, मी बघतोय, मी कधी टी व्ही बघत नाही, मी चहा हागिंदारीत डोळे घालून बसत नाही कधी. हां, मला तेवढी अक्कल नसल्यामुळं टी व्ही बघत नाही. तेव्हा त्याला हसू आलं. तो दिवसाकाठी 7-8 तास तोंड खुपसून हां गटारात चुळका घेऊन पाणी पिणं आणि टी व्ही बघत बसणं सारखंच. तशी एकाचाही आपण आवाजी मतदानाने एक मताने करूया नाही. तशी तो जो बोलायला उठला होता त्या माणसाचं नाव माझ्या लक्षात राहील नाही. या गोष्टीला सुद्धा 20 वर्ष होत आली. तो म्हणला मला पटतंय का बघा, आपण एक नाव असं कोणीही सुचवा की ज्याच्याकडे बघून मराठी साहित्य परिषदेचा अध्यक्ष मान्य, त्याला आपण करूया. तुम्हाला कोणाला सुचायचं असेल सुचवा, ती नावं आपण सगळ्यांच्या पुढे टाकू, आवाजी मतदान पद्धतीने करूया. एकाने एकाचं नाव घेतलं, कोणी प्रतिसाद दिला. दुसरा आला, तो उठला, 15, 20, 25 हातवरती झाले. तिसरा आला, त्यांनी सुचवलेलं नाव सगळे साहित्यिक, लेखक, कवी, विद्वान, संपादक, बुद्धिमान. हात तुळक नोंदला. मी बोलतो ते नाव तुम्हाला कसं काय वाटतं बघा. बघा माझ्यासारखं बोलू नका. मी नाव सुचवतो ते तुम्हाला पसंत आहे का बघा. की जे लेखक आहेत, उत्तम प्राध्यापक आहेत, मराठीचे प्राध्यापक आहेत, 42 वर्ष नोकरी झाली. आणि हिंदुस्थान ज्या वेळेला चीनच्या आक्रमणामध्ये दाबला गेला त्यावेळेला उभ्या हिंदुस्थानला प्रेरणा देईल, स्फूर्ती देईल, हिंमत देईल असं उत्कृष्ट अन्य कुठल्याही भाषेत स्फुरलं नसेल असं गीत ज्यानं स्फुरलं आहे. उत्तुंगामुची उत्तर सीमा इंच इंच लढू, अभिमान धरू बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू. परक्यांचा येता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला, हे कोट कोट भुजंद होतील इथे ध्वजदंड. असा अतिउत्कृष्ट गीत
ज्यांनी मातृभाषेत लिहिले पण समज देशाला स्फूर्ती प्रेरणा दिली असं लिहिले असे व्यक्ती आपल्यात बसली. तुम्हाला प्रत्येक बघा आपण वसंत बापट प्राध्यापक त्यांना आवाज मतदान पद्धतीने पुढच्या वर्षीचे मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडूया. कसं काय वाटतंय? गिल्ला झाला हो 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 टाळ्यांचा कडकडाट आणि वसंत बापट झाले प्राध्यापक वसंत बापट. ते खालती बसले होते, वरती 5-25 जण या वसंत बापट आले, त्यांचा सत्कार झाला, हार काढून ठेवला त्यांनी. आणि मग तुम्हाला तो अनुभव आहेच की दांडकी घेतलेली वार्ताहर आता त्यांच्या तोंडात खूप असतात की काय कोणा तो त्यांच्या तोंडापुढं प्रत्येक माझा जावा म्हणून तशी करायला लागली. असं असून ते मागं जातात ते दांडकी पुढं. तशी त्याची एक पोरगी म्हणली, बाबासाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा प्रसंग मराठी साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये विलक्षण चांगला की तुमच्या सगळा मनुष्य आवाजी मतदान पद्धतीने एक मताने निवडला गेला. मला विचारायचं आहे तुमच्या आयुष्यातला हे सर्वात मोठा अत्युच्च आनंदाचा प्रसंग असेल नाही असं तिने विचारलं. त्याच्यावरती वसंत बापट सगळ्यांच्याकडे बघत म्हणले, ही वार्ताहर मला विचारते तुमच्या आयुष्यातला हा सर्वोच्च आनंदाचा प्रसंग. तुम्हाला सांगू का, माझ्या आयुष्यातला सर्वोच्च दुःखाचा प्रसंग आहे हा. लोक एकमेकांकडे बघायला लागले. त्या टी व्हीवरती मी बघतोय, काही लोकांना कळेल ना. तर ती म्हणजे ते कसं काय, तर ते म्हणजे सांगू का तुला बाळ, ती होती 20-21 वर्षाची. बाळ तुला सांगतो, ज्या वेळेला मला सर्वोच्च आनंद वाटावा असा प्रसंग आहे तू म्हणतेस, तो प्रसंग ज्या वयात मला मिळाला आहे, मला आनंद, माझं वय 76 आहे. माझ्या डोळ्यातली नजर मालवत चालली, हातापायातलं बळ क्षीण होत चाललंय, पूर्वीची काम करण्याची उरक राहिलेली नाही आहे. दुःखाचं का सांगतो, बाळ त्या पोरगीला ते म्हणले, वार्ताहर पोरगी, या मराठी भाषेच्या वरती किती किती अत्याचार झालेत आत्तापर्यंत, असंख्य अत्याचार झाले. या मराठी मायबोलीच्या देहामध्ये मुसलमानी आक्रमकांच्यामुळं त्यांनी नावं घेतली. आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रजी या सगळ्यांच्या राजवटी या देशावरती झाल्या. राजा कालस्य कारणम, त्याचा परिणाम होतोच. या मराठी मायबोलीवरती उदंड अन्याय झाले. या मराठी भाषेच्या देहात परकीय सत्तांच्यामुळं घुसलेले बाण ते उपसून काढले तर हिची प्रकृती ठीक राहील, ही भाषा शुद्ध राहील, ही कणखर बनेल. ते बाण उपसून काढायचं बळ आता या हातात राहिलेलं नाही आहे. हे दुःख आहे मला. ती देहातली ताकद क्षीण झाली. तुला सांगतो, या मराठी मायबोलीच्या देहात 62% परकीय शब्दांचे बाण घुसलेत. म्हणजे त्यांना सांगायचे 100 शब्दापैकी 62 शब्द इस्लामी, तुर्की, अरबी या धाटणीचे आहेत. तुम्हाला कळव म्हणून सांगतो. आणि यांची आई म्हणली, तुम्हाला काय म्हणते आई तुमची? दादा, दादा इकडे हे बघ, गेले
3 दिवस 4 दिवस झाले भाजी नाही बघ, थोडी ताजी भाजी घेऊन ये. मला सांगा बरं तुमच्यापाशी ताजी हा शब्द काय आहे? इराणी आहे. याच्या गांडीत किडा आहे. आज कुठल्याही इस्लामच्या गांडीत किडाच असतो. ताजी या माणसाबद्दल आपली पहिल्यापासून तक्रार आहे ना. बघा तो मनुष्य बघा, बेकार माणूस आहे. तक्रार, तक्रार या शब्दाला मराठी शब्द सांगा बरं. हे काय बदमाश आहे? बदमाश शब्द कुठला आहे? इस्लामी आहे. हे बेवकूफ, हे तू बेलाशक जा. 62% इस्लामी बाणाचे शब्द आहेत हिंदू मराठी भाषेत. आपला विषय काय निघालाय की हा देश खाणं पिणं बसणं उठणं बोलणं जगणं इच्छा आकांक्षा सगळ्या बाबतीत परभृत. लेंच बाधा, आंग्ल बाधा, गांधी बाधा, या बाधात बोंबललाय. या सगळ्या उचकटून टाकून स्वच्छ सूर्यासारखा लखलखीत प्रकाश घेऊन उपेल असा हिंदू समाज बनवण्याचा ज्यांनी अट्टाहास केला, त्या काळात शिवाजी महाराज म्हणत आहेत की भाषेवरचं आक्रमण काढून टाकू. भाषा ही सगळ्या जीवनावरती परिणाम करणारी प्रभावी गोष्ट आहे. नको. 1472 इस्लामी धाटणीचे शब्द काढून टाकून राज्यभर कोस्टन घेऊन घेतला. ही दृष्टी देणारा या देशामध्ये केवळ 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 ते जिजामाताचं लेकरू आहे, ते सईबाईचं लेकरू आहे, ती मराठी परंपरा आहे. ते सेनापती बापट क्रांतिकारक होते. ते कायमच म्हणायचे, अरे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. अन्याय घडो शेजारी वा दुनियेच्या बाजारी, धावून तिथेही जाऊ. हा दिव्यमंत हा गाऊ. हे वसंत बापट बोलतात. ते कशाच्या बरोबर बोलतात? आम्ही सांगलीला विष्णू घाटावरती या संजय जडरने आम्हाला मूर्ख बनवले शिवप्रश्नांच्या कामात घालून. त्यांचं पट्टही हो चांगलं शिकवलं. त्याने आम्हाला सांगितले सकाळी उठून व्यायाम करायचा, 50-100 तरुण पोरं घेऊन. ते आम्ही कृष्णेच्या घाटावरती हिंदवी स्वराज्याची उपासना म्हणून व्यायाम करतो. आम्ही व्यायाम करतो, आम्ही जोर मारतो, सूर्यनमस्कार घालतो 100-150, बैठक मारतो, पळतो 3 किलोमीटर. ती हिंदवी स्वराज्याची उपासना म्हणून आम्ही विष्णू घाटावरती व्यायाम नाही करत, हिंदवी स्वराज्याची उपासना. ते गोष्टाची ही हिंदवी स्वराज्य ही कल्पना सुद्धा अरे कुणाला सुचली? हिंदवी या शब्दाचा अर्थ तो काय का होत मला? मी काय कोणाच्या आजमाजात नाही, मला काही संबंध. मला काय विचारता असं बोलती? कारण ते ग्रॅज्युएट झाले, आम्ही आपलं कष्ट करून खातोय, आम्हाला काय बोलतो. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे ही मामूली व्यक्ती होती. शिवाजी महाराज जयासी तुलना किसी मेरू अंदाज धाकटे असा शिवाजी महाराज हा प्रकार आहे. हे पण त्या शिवाजी महाराजांचे वडील शिवाजी महाराजांचे बाप होते, वडील नव्हते. कळलं का तुम्हाला? शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील नव्हते, बाप होते. यांच्या अंगात फार आगाऊपणा.
मग त्यांचं आमचं झालं भांडण. गावात टाक्याचो बघा, देहाकडे बघा तुम्ही बसले. भांडण झालं. मग माझ्या गांडीत दम नाही हो, मी बोलण्यात पोपट. हे थांब थांब, यायला माझे लोक घेऊन येतो, थांब थांब तुला धावतो. तर त्यावेळेला हा सभ्य सज्जन मनुष्य काय म्हणतो, ए ए ए तुझे किती नवरे घेऊन यायची तेवढी ये घेऊन. आणि पुढे म्हणतो, मी सगळ्यांचा बाप आहे, मी सगळ्यांचा वडील आहे. असं नाही म्हणत बाप. शिवाजी महाराजांचे बाप होते, संस्कृत पंडित होते, उत्तम संस्कृत बोलायचे. त्यांनी 2 नाटकं लिहिली, एक संस्कृत काव्यग्रंथ लिहिला आहे, शहाजीराजे भोसले. हे शहाजीराजे बीज तैसे फळ येईल शेवटी. जी बापाच्या डोक्यात तेरीक होती की नाही, की आदिलशाही, इमादशाही, बडशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही नाही, यांची नोकरी नाही करायची. आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला इतिहास, आपला धर्म ह्याच्या रक्षणासाठी आपण स्वतंत्र सत्ता उत्पन्न केली पाहिजे. हा विचार शहाजीराजांच्या डोक्यातला आहे. त्यांनी कुठल्याही प्रस्थापित त्या काळातल्या इस्लामी सत्तेशी सांगड घालून त्यांचे पाय चाटत, गाण चाटत, जाहीरदारी वतनदारी मिळवत जीवन जगलं नाही. एकच डाव डोक्यात होता, मा कारस्थानी मा वरचढ असा मनुष्य होता. तर तो कसा असेल मनुष्य. त्यांनी आपल्या पोराला शिवाजी महाराजांना शिकवायला केशव उमाजी पंडित, कोण 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 कायम नाव लक्षात ठेवा. या एका विद्वान ब्राह्मणाला आपल्या पद्धतीत ठेवून घेतलं आणि सांगितलं, हे बघ माझं वय झालं आता 43, जवळपास मध्यात आलो, 100 वर्ष आयुष्य झालं. तर माझ्या पोराला तेवढं तू संस्कृत भाषा शिकव, संस्कृत भाषेचं व्याकरण शिकव, त्याला गणित शिकव, त्याला रामायण शिकव, त्याला महाभारत शिकव, त्याला राज्यशास्त्र शिकव, त्याला धर्मशास्त्र शिकव, त्याला गीता शिकव. 18 वर्ष ठेवला होता. त्याला उपनिषद शिकव. वय वर्ष 5 लागल्यापासून वय वर्ष 18 संपेपर्यंत महाराजांच्या आयुष्यातला पुरंदरचा पहिला रथ आहे तो 18 वर्षी आहे. महाराज ते केशव माझी पंडिताजवळ शिकत होते. कारण हे कधी पुण्याला, हे कधी भाग्यनगरला, हे कधी विजापूरला, कधी बंगलोरला. हा डाववाज मनुष्य होता, शिवाजी महाराजांचे वडील. त्यामुळं पोराची शिक्षणाची हेळसांड कायमस्वरूपाचा एक बुद्धिमान मनुष्य शिकायलाच ठेवला. त्याच माणसाला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी शिकवायला 14 वर्ष ठेवलं. मी काय सांगायला लागलो की शहाजी राजांना जी कळ आली होती, नुसती सत्ता स्थापन करून नाही, आपली सत्ता हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे. हिंदवी हा शब्द काय आहे? तुम्ही माणूस आहात ना, खरं बोला. हां, माणूस. माणूस या नामापासून विशेषण काय? हे मानव. विशेषण काय? मान आहे. राक्षस, तुम्ही राक्षस, त्याच्यापासून विशेषण काय? राक्षसी. होय की नाही? पशु, हा पशु. पशु या शब्दापासून नामापासून विशेषण काय? पाशवी. हिंदू या शब्दापासून विशेषण काय? हिंदवी. मला राज्य स्थापन करायचं आहे, ते हिंदवी राज्य स्थापन करायचं आहे.
शिवाजी महाराज जे बोलत आहेत 15व्या वर्षी राजेश्वरावरती मी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन कामाला लागलो आहे. ते हिंदवी हे व्रत शहाजीराजांच्याकडे त्यांच्याकडे आले. शहाजीराजे कसे जगले? शिवाजी महाराज मोठे अलौकिक सगळं मान्य, पण शहाजीराजे कसे जगले? वासुदेव सीताराम बेंद्रे. काय नाव? काय नाव? काय नाव? विसरणार? आयुष्यात विसरू नका. या माणसाने मराठ्यांचा इतिहास लिहिला आहे. वयाच्या 92व्या वर्षापर्यंत शहाजीराजांचं चरित्र 42 वर्ष अभ्यास करून लिहिलं आहे. 1000पेक्षा जास्त पानं. त्याच्यात ते शहाजीराजे कसे होते? तर शहाजीराजे रक्तमय, युद्धमय, अग्निमय जीवन जगले. काय? कसं जीवन जगले? कसं? शिवाजी महाराज अरे 15व्या वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 दुपारी 12:03 रायगडावरती हनुमान जयंतीच्या दिवशी जाईपर्यंत त्यांनी एकच ध्यास घेतला, हिंदवी स्वराज्य. बापाची इच्छा पूर्ण करणे हे पोराचं काम आहे. किती युद्ध केली, लहान मोठी नोंद असलेली 289. तुम्ही 289 पापडीनं चिकटवता जागे राहिलात का कधी? हे काय राहत आहे? सगळ्या जगाच्या झोपेची काळजी असलेला मनुष्य हा. काम न करता एक 30 दिवस जगलात का कधी? तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, बीज तैसे फळ येईल शेवटी, लाभा आणि तुटी ज्याची तया. त्यांचा दुसरा एक अभंग आहे, अमृताची फळे अमृताची बेली, त्याची पुढे चाली बीजाची, ऐशियाचा संग देई नाराना, ओलावा उचना जयाची. अमृताचं बी आहे, त्याला अमृताचं फळ येणार. शहाजीराज तसे युद्धमय, रक्तमय, अग्निमय जीवन जगलेला पोरगा 289 लढायत मृत्यूला गळा भेट द्यायला जातो. का शहाणा का मूर्ख? शिवाजी महाराज शहाणे का मूर्ख? अहो महामूर्ख. आणि कुणासाठी? मरावे मातृसाठी आम्हाला वेळ हे एक. शहाजीराजे शिवाजी महाराजांचे बाप आहेत. आणि संभाजी महाराज 27 मे 1680 शिवाजी महाराज गेले ते वर्ष, ते पुढं 9.25 वर्षात 134 लढाया. बापांनी 36 वर्षात केलेल्या लढायच्या एक चतुर्ंश काळात 134 लढाया. बीज दैसे फळ येईल. मला सांगायचं आहे काय की हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून जिवंत राहायचं असेल, कोणीच नाही. ते प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आदर्श आहेत. परंतु शिवाजी संभाजी, शहाजी जिजामाता, मराठ्यांची परंपरा ह्याच्याशिवाय पर्याय नाही, हे मी पंतप्रधानांना सांगणार आहे. पंतप्रधान बुद्धिमान आहेत, फार चांगले, त्यागी सांगणार विषय. पण सांगायला अजून वेळ मिळाला नाही. त्या अमित शहालाही सांगणार आहे. चांगली माणसं हिकमती आहेत, सगळ्या जगाच्या नळ्यात तापलेली पहार घालतील असे आहेत दोघं जण. महाग चलाक शिवाजी परंपरेला शोभण्यासाठी लोक आहेत ते. मला सांगायचं आहे असं की गळ्यानो, अन्ना वाचून, पाण्या वाचून, श्वासोश्वासा वाचून, झोपे वाचून एखादा मनुष्य 30 दिवस, एखादा मनुष्य 50 दिवस, एखादा मनुष्य 2 वर्ष जगू शकत नाही. तसंच
सूर्यापासून सृष्टी चालू शकत नाही. तसंच हिंदू हिवनी मंत्र, हो डाव्या तांबड्या पेशीत, डाव्या उजव्या काळजात, लहान मोठ्या मेंदूत रक्ताच्या कणाकणात भरलेला भिनलेला ठसलेला समाज उत्पन्न करणं हे क्रमांक 1चं देशकार्य आहे. ते आपण करतोय ते म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान. आणि स्वामी समर्थ त्यांची कृपा व्हावी आणि दत्त परंपरा, मग मी कायम स्वामी समर्थांचं चरित्र वाचतो, अगदी योग्य. पण ते कशासाठी? गुरुचरित्राचं पारायण करतो, ज्ञानेश्वरच्या पारायणाला बसतो, हो दासबोधाचं पारायण करतो. आणि ते आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कारासाठी शिवचरित्राचं पारायण केलं पाहिजे. ते का? राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्काराची जाणीव, आग, रग, धग या शहाजी शिवाजी संभाजीसारखी हिंदू समाजाच्या रक्तात यायला हवे असेल तर मी सगळ्यांना सांगणार आहे तुम्हाला, गड्यानो, श्रावण महिना हा पारायणाचा महिना असतो. आता 13 ऑगस्टला श्रावण शुद्ध प्रतिपदा आहे, श्रावण मास. 12 सप्टेंबरला अमावास्या आहे श्रावणी. या काळात 30 दिवसात आपण सगळ्यांनी या मराठी परंपरेचा अभ्यास, श्रवण, चिंतन, मनन, ध्यास घेऊन 30 दिवस राजाश्री शिवछत्रपती या ग्रंथाचं पारायण करणं क्रमांक 1चं कर्तव्य आहे. मी तर म्हणतो समाजाला घेऊन करूयाच. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात त्या 1000 पृष्ठांच्या ग्रंथातली 10 पानं म्हणजे 20 पृष्ठ महिनाभर रोज बसायची. एक वही ठेवायची, त्यातलं जे विशेष वाटलं ते वाचून झाल्यानंतर लिहायचं. असं मन देऊन, चित्त देऊन, अंतःकरणापासून आपण सगळ्यांनी ते केलं पाहिजे. आता इतके ग्रंथ असणार नाही. एखादा ग्रंथ मिळाला ते 5-25, 5-50 ह्याची आवश्यकता काय ते सांगून जमवून आपण गावोगावी जिथं सूर्योदय होतो त्या प्रत्येक गावात आपल्या महाराष्ट्रात करूया. देशात आवश्यकता आहे ह्याची. शिवबा विना न दुसरा बलशाली मंत्र. तुमच्यापैकी असे कोण नसेल तर विकत घ्यायचं, मिळणार नाही, पुस्तक नाहीतच. आपण 2002 साली म्हणजे 1998च्या मोहिमेत, म्हणजे तुम्हाला आठवत असेल, हां, त्यावेळेला ग्रंथाची किंमत 300 रुपये होती. माझ्या डोक्यात तडफड, नको, हे काय? कागदाची मूल्य, छापण्याचं मूल्य, बांधणीचं मूल्य, वाहतुकीचं मूल्य एवढ्यातच ग्रंथ मिळाला पाहिजे का? तर मी वारकरी, माझ्या डोक्यात गाथा ज्ञानोबा तुकोबा. त्या ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलंय त्यांच्यात, गोठ्यातली गाय म्हणा, गोठ्यातली गाय, वेदातलं ज्ञान, पोटची पोरगी, हरीचं नाम, स्वतःचं शील विकू नका. एखादी गोष्ट उत्पादन मूल्यापेक्षा जास्त पैसे घेऊन विकणं म्हणजे व्यापार. शिवाजी महाराज या नियमात बसतात. त्यांचं चरित्र पैसे मिळवण्यासाठी नाही, उत्पादन मूल्यात देऊया. आम्ही 100 रुपयाला ते दिलं, जीवाचा तडफडाट करून. आता मला वाटायला लागले की आपण चुकलो. शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनीच विकत घ्यावं की जो शपथ घेईल की महाराज तुमच्यासगळं जगायची इच्छा.
तुमच्या इतक्या आग्रह धग नसेल मला, पण तुमच्यासारखं जगायचे मला तेवढी तुमची आग घ्या. म्हणून व्रत म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र विकत घेतलं पाहिजे. आणि जसं रोज अन्न, पाणी, श्वासोश्वास, झोप हो, तसंच रोज शिवाजी महाराजांचं 2-4 पानं चरित्र वाचलं पाहिजे. त्याशिवाय दिवस जाणं हे महापाप असं वाटलं पाहिजे. असा समाज घडवू ते फार मोठं राष्ट्रकार्य. मी तुम्हाला तुमच्या पाया पडून एक विनवणी करतो, हे व्रत तुम्ही घ्या. बाकी काही आपल्या आयुष्यात झालं नाही तर शिवाजी संभाजी मराठ्यांचा इतिहास आपण रोज वाचलाच पाहिजे. आत्ता श्रावण शुद्ध प्रतिपदा 13 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या महिन्यात आपण आपापल्या गावात जाऊ आणि पारायण सुरू करूया. स्वच्छ निवांत उजागत अशी जागा असेल तिथं डोक्यावरची टोपी, कपाळाला नाम, निवांत बसायचं. शिवाजी महाराजांची प्रतिमा फूल व्हायचं आणि एकाने खणखणीत बोलायचं, वाचायचं, सगळ्यांनी ऐकायचं. असं पारायण आपण गावोगावी आपल्या वस्तीतून करूया. हिंदुस्थानला अन्य कुठल्याही गोष्टीतून मिळणार नाही इतकी विलक्षण ताकद याच्यातनं मिळणार. मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर मी सुरुवात करतो म्हणणाऱ्यांनी हात वरती करावं, हात ताट करा, लखवा झाला सगळा असा. करा हात. दुसरी एक गोष्ट तुमच्याशी बोलणार आहे. तेराला पारायण सुरू झालं की 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस आहे. हिंदुस्थान हा काय प्रकार आहे हो? जगात तुम्हाला मी तक्क्या आणायला सांगितला, संजय बापू मी अपराध करतोय, त्यांना टेकून बसावं लागतंय, त्यांना तक्क्या नाही, उशी नाही, आणि इथं गमतीत बसले. तुम्ही क्षमा करा बरं का, संजय बापू देव माणूस आहे, त्यांच्या लक्षात आहे नाही. तुला मी सांगितलं होतं लोरान म्हणून, बेकार ऐकायचंच नाही मोठ्या माणसाचं. आता परतच्या बैठकीला 10-12 लोड घेऊन येतलं. गेल्यानो इसवी सन पूर्व 327 ते अलेक्झांडर म्हणून एक फर्तूस ग्रीसमधनं हिंदुस्थानवरची स्वारी करायला आला. मध्य आशियातले सूर आले, पठाण आले, लोधी आले, ऐबक आले, खिलजी आले. ओ ओ ओ ओ ओ या 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 हे खरंच लागली का लगेच? तर सगळ्या गोष्टींना पराभूत करेल असं उत्तर आहे. लगीन लागली. पण गंमत बघा, त्या मशिदीतनं लांड्यांची नमाज चालतात. एक भडवा, एक साप त्या नमाजासाठी हे मध्ये उठून जात नाही. थोडा केला आहे त्यांच्यात. मी निष्ठा म्हणत नाही, केला आहे. आपल्यात निष्ठा नाही, काय मेला नसता. साठी असो.
एक गोष्ट अशी, हे सगळे आक्रमक आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले. आता 22 ऑक्टोबर 1962 चिन्या भाडव्यांनी, या चपट्या नाकाच्या कुत्र्यांनी हिंदुस्थानवरती 22 ऑक्टोबर 1962 साली मध्यरात्री 1:30 वाजता 10.5 लाख सैन्य, प्रत्येक सैनिक असा दमदार, हातात AK-47, AK-56, म्हणजे बटन दाबलं की अर्धगोलाकार 30 गोळा कसा कट बाहेर, 30 मुठे पाडण्याची तयारी. असं क्रूर आक्रमण केलं. तवांग, बोमदिला, तेजपूर, तराई प्रदेश, तिबेट, तिकडनं आक्रमण झालं. आणि हिंदुस्थान आहे त्याच सस्य हुलपट झाली. त्याच्यात 59,000 जवान मारले गेले. हे सरकारी आकडे मी तुम्हाला सांगतोय. 59,000 असे डोळे देखील. किती दिवसात? 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 7 दिवसात 59,000 सैनिक मारले गेले. या प्रकारचा राग कुणाला आला? अमेरिकेच्या अध्यक्षाला. त्यांनी त्याला सांगितलं, तो कोण होता त्यावेळेला? तुमच्या ती पद्धत दाटकी बिजा घालायची. केनेडी कोण? केनेडी दाटके कपडे घालायचे, ती फॅशन त्याच्याकडनं घेतली. हां, कुठलंही कुठं कोणाची गाणी चाटते, तसं हिंदू समाज कोणाचंही चाटते. नालायक समाज, ज्यांना आत्मविश्वास नाही, आपण कोण होती जाणीव नाही, आहोत त्याचा अभिमान नाही, त्या नालायक प्रजेला म्हणतात हिंदू. म्हणजे तुम्ही आम्ही म्हटलं की सोडून देऊ. तर त्यांनी टी व्हीवरती भाषण केलं चीनला उद्देशून, आणि तो म्हणला, चांगकाई शेख, एकच सांगतो, हिंदुस्थानवरती गेले 7 दिवस जे आक्रमण चाललं आहे, नंग आक्रमण चाललं आहे, हे ह्याच्यापेक्षा जास्त काळ मी बघू शकत नाही. मी सांगतोय, या क्षणाला हे आक्रमण थांबलं नाही. हे आक्रमण हिंदुस्थानवरचं नाही, हे मानवतेवरचं आक्रमण आहे, असं तो बोलतोय. हिंदुस्थानच्याबद्दल प्रेमान नाही, त्याला हा देश पाहिजे होता. ते चीनमध्ये येतोय, तो नको त्याचा. सगळे एकात्तरा टिकलीचे बदमाश, ताबडतोब थांबलं पाहिजे. नाहीतर अमेरिकेचं 7th फ्लीट, एकूण 13 आरमार आहेत. अमेरिकेची 13 आरमार आहेत, एक आरमार नाही, 13 आरमार. 7th फ्लीट सर्वात बेकार, भयानक, विनाशकारी. तसं 7th फ्लीट म्हणजे आरमार. चीनवरती हल्ला करायला निघेल, माझं भाषण संपलं की निघेल असं भाषण केलं. आणि पुढं 3च मिनटात चीनच्या टी व्हीवरनं अमेरिकेच्या या मताला उत्तर देणारं भाषण झालं. काय की ठीक आहे, अमेरिकेची विनंती मान्य करून, अमेरिकेने विनंती केली होय, तुझ्या नरड्यात घालतो पहाड, हे बोलला होता केनेडी. अमेरिकेची विनंती मान्य करून आम्ही जिथपर्यंत घेतलेला आहे प्रदेश, त्याच ठिकाणी स्टेटस को, तिथंच आम्ही थांबणार. आज ते भडवे 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 1962 साली 7 दिवसात किती प्रदेश त्यांनी जिंकला? हो, फक्त 1,84,000 चौरस मैलाचा प्रदेश. आपल्याला कल्पनाही करणार नाही. आजही तो प्रदेश त्यांच्या गांडीखालीच आहे. कारण आपण हांडग्या आहोत. हा हिंदुस्थानची प्रजा हांडगीच प्रजा आहे. कारण आपल्याला गांधी बाजा झाली, ब्लेनची बाजा झाली, आंग्ल बाजा झाली. मला सांगायचं आहे काय की या सगळ्या पेचातून हिंदुस्थानची वाटचाल सुरू आहे. का हो? ऐबक आले, लोधी आले,
सूर आले, पठाण आले, ऐबक आले, खिलजी आले, ते इंडियावरती आले, भारतावरती चालून आले का हिंदुस्थानवरती चालून आले सांगा? कुणावरती चालून आले? मग 15 ऑगस्ट 1947 साली आमच्या देशाचं नाव भारत. मोगल आले, तो बाबर भडवा, तो इंडियावरती आला, भारतावरती आला, तो हिंदुस्थानवरती आला. आम्ही 15 ऑगस्टला, आज एक पाकिस्तानच्या बातम्या तुम्ही पहा, ते पाकिस्तान उच्चार भारत करत नाहीत, इंडिया करत नाहीत, हिंदुस्थान करतात. आता लक्षात घ्या, आमच्या संविधानाचं पहिली ओळ काय आहे? संविधानाची पहिली ओळ इंडिया दॅट इज भारत. म्हणजे याच्यात पुढे हिंदुस्थान नाहीच म्हणून. हिंदुस्थान दॅट इज भारत नाही, इंडिया दॅट इज भारत. पंधरा ऑगस्टला काय झालं? हिंदुस्थानच्या, नीट ऐका, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा विवाह, पुनर्विवाह तिरंगा झेंड्याबरोबर झाला. माझ्या या वाक्याला मूर्ख आहे का मी? हे वाक्य सत्य आहे असं ज्यांना वाटतं ते हात वरती करा. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा पुनर्विवाह भगव्या झेंड्याबरोबर नाही. अनादी कालापासून भगवा झेंडा आमच्या देशाच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा पती आहे. आता तिचा पती तिरंगा आहे. कुठला तिरंगा? आमच्या गांडीत दम नाही, गांधी बाधा. जे आमचे कडकडीत वैरी मारेकरी गनीम कर्दनकार, अरे दिल्लीच्या तख्तावरती 1321 वर्ष इस्लामचीच मतबरी आहे. 850 वर्ष हो खडखडीत इस्लामी तख्त होती. असा हिंदुस्थान 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. शिवाजी महाराजांनी 1191 म्हणजे जवळपास 1200, 1191ला स्थानेश्वरच्या लढाईचा निर्णय काय झाला? हो, तो जो मोहम्मद घोरी तो विजयी झाला. पृथ्वीराज चव्हाण मातीत गेले. दिल्लीच्या वरती सत्ता हिंदूंची संपली, भगवा झेंडा संपला. मग पुढं दिल्लीवरती भगवा झेंडा कधीच नाही. दिल्लीवरती भगवा झेंडा नसेल. पण 6 जून 1674 जे शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 शिवछत्रपतींनी रायगडावरती पाटे 5 ते सकाळी 7:15 गंगा सिंधू सप्तगंगांच्या जलानी वेदमंत्राच्या घोषात अभिषेक झाल्यानंतर सिंहासनाच्या पाठीमागं भगवा झेंडा फडकवला. 2 पताकाचा भगवा झेंडा. निदान हिंदवी स्वराज्य जे काही 6-6.5 जिल्ह्यात होतं हे तिथं तरी भगव्या झेंड्याचं राज्य आलं. ते गेल्यानंतर शिवछत्रपती गेल्यानंतर परत एकदा सगळा इतिहास सांगत बसत नाही, वेळचे इतिहास सांगेन. पण पांडुरंगराव बलकवडे म्हणून एक विद्वान बुद्धिमान मनुष्य आहे, त्याला पुढच्या बैठकीला आपण बोलूया. फार चांगली व्यक्ती, ते सांगतील. शिवाजी महाराज गेल्यानंतर सगळे मराठी हातात झाले, उदास झाले, खिन्न झाले, उद्ध्वस्त झाले. सगळेजण एकमेकाला भेटल्यानंतर काय सगळं दुःखी वातावरण. पुढं काय? बरं ते गेले. त्याच्यात नाही परत मराठी मंडळ सावरलं आणि 28 मे 1680
संभाजी महाराज छत्रपती म्हणून स्थानापन्न झाले. पुढं फितुरी बदमाशी देशद्रोह तुमच्या आमच्या रक्तात पूर्ण भिनलेला कुठला तो मुळातच आहे. बायकोच्या सख्या भावानी रहुल्ला खान, इखलास खान, मुकरब खान या औरंगजेबाच्या 3 सेनापतींना सोप्या जवळच्या जंगलातल्या वाटात राखून संभाजी महाराजांना पकडून दिलं. संभाजी महाराजांचं बलिदान झालं 12 मार्च 1689. 9.25 वर्षानंतर पुन्हा मराठ्यांच्या समोर एक भयान संकट गेले. शिवछत्रपती गेले. त्या दुःखातून सावरतायत ते संभाजी महाराज गेले. अति दुःखी उद्विग्न हताश उदास निराश झाले. आणि एकच पुढं काय. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, काय करायचं. तर त्याच्या शिवाजी महाराजांचा एक सख्खा सावत्र भाऊ हिरोजी फर्जंद. कोण? अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांच्या सकाळी झाला होता, कारण बाप एकच होता. शहाजी राजांच्या 3 उपस्त्रिया होत्या, दासी. 7 फूट उंची होती. हे महत्त्वाचं. शिवाजी महाराजांच्या काळजातली जी आरती जर मंडळी त्यातला तो होता. तो सगळ्यांना म्हणलं काय आता आपण शिवाजी महाराजांबरोबर जगलो, वाढलो, महाराजांचा अभिषेक बघितला. आता त्यावेळेला आपण पुढं काय. आताही आपण पुढं काय. हे आपल्यासोबत. तुम्ही असं करा, तुम्हाला वाटलं तर मला होय म्हणा, आणि होय म्हणल्यानंतर तसंच बघायचं ठरवूया, दिवस ठरवूया, आपण रायगडावरती जाऊया. आणि शिवाजी महाराज शेवटी गेले त्यावेळेला ज्या जागेवरती महाराज शेवटचं वाक्य बोलले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले. काय वाक्य बोलले? एक मोठं सूर्यग्रहण आलं, खग्रास सूर्यग्रहण. सकाळी 8:30 ते दुपारी 3:30. येते बंद कर मामूर्ख, टाळक्यात जाऊ दे की तुझ्या. जायचं तिथं आठवू काय करायचं, पुढं काय. महाराज काय म्हणले ते करू. शेवटी काय बोलले ते गेल्यावरती ठरलेल्या दिवशी ज्या जागेवरती महाराज झोपले होते शेवटचा श्वास सोडताना, ती जागा सारवून त्याच्यावरती चादर हंतरून त्याच्या भोवती सगळे बसले. आणि हिरोजी म्हणला, आपण कशासाठी आलो आहे? पुढं काय. महाराज सांगते आपण आठवूया, सगळ्यांनी आठवू. महाराज जाताना अति थकून गळून गेलो शरीर. सगळे जीवन वयवर्ष 15 ते वयवर्ष 35 वर्ष 50पर्यंत तडफडाट. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात दमणं, थकणं, थांबणं, निराश, उदास, हताश, माघार, हे शब्द नाही, कधीच नाही. आम्ही फक्त शिवजयंती करून असं बोंबलं जायचं. शिवजयंती बंद झाली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे व्रत म्हणून मराठी मनाने स्वीकारून उभ्या देशाला दिशा देण्याचं काम करायला पाहिजे. झालं बसले. आणि हिरोजी म्हणला, काय कुणाला काय आठवते बोला. मग कुणी काही बोललं. त्याला म्हणलं मला स्पष्ट आठवतं. महाराज काय म्हणले, सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा. उशीवरचं डोकं 4-6 बोटं उंच उचलून जमिनीची हात टेकून डोळ्यातनं अश्रू पाघळत आहेत. कारण काय की आपण 15व्या वर्षी घेतलेली शपथ कन्याकुमारी ते काश्मीर पूर्णतः ते बलुचिस्तान 3200 किलोमीटर लांब, 3200 किलोमीटर रुंद, हा सप्तगंगा सप्तसिंधू सकत असलेला हा हिंदुस्थान, असे तो हिमाचल हिंदवी स्वराज्यात निर्माण करण्यासाठी आपण शपथ घेतली. फार थोडं काम झालं. त्याचं दुःख त्यांच्या डोळ्यातून ओघळत होतं. आणि सगळ्यांच्याकडं ओघळत्या अश्रून बघत आम्ही जातो. आमचा काळ झाला. आमचा काळ म्हणजे मुक्काम संपला.
आमचा काळ झाला, सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा. हिंदवी स्वराज्य टिकायचं असेल तर समुद्रावरती सुद्धा आपली सत्ता पाहिजे. ते सप्त सिंधू बलाढ्य आरमार, अजिंक्य आरमार करा. आणि पुढं सप्त गंगा, गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुर्यात्. देवाला स्नान घालायच्या वेळेला पूजा करताना आपण तांब्यावरती हात ठेवून कोणता मंत्र म्हणतो? हे गंगा, हे सिंधू, हे सरस्वती, हे यमुना, हे गोदावरी, हे कावेरी, हो ह्या तुम्ही सगळ्या जणी माझ्या तांब्यात या. मला सप्त गंगांच्या जलांनी देवाला स्नान घालायचं आहे. त्या 7 नद्या म्हणजे हिंदुस्थानच्या सगळ्या सीमारेषांना स्पर्श करत खालती समुद्राला जाऊन मिळतात. त्या सगळ्या 7 गंगा त्या लांड्यांच्या बोच्याखाली तख्तायत. ते तोडा. आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही. आणि काय करा? ते जिंका. ती तख्त तोडून टाकून पालथी करा. काशीचा विश्वेश्वर सोडवा. त्या भडव्यानी औरंग्यानी हे 12 ज्योतिर्लिंगातलं क्रमांक 1चं ते पाडून टाकून मशीद केली. ती मशीद मातीत घाला. ते परत बांधा आणि देशावरती हिंदवी स्वराज्याचं राज्य करा. सुकूर होऊ नका. महाराज म्हणले सुकूर थांबू नका. मनुष्य थांबतो कधी? वासनेच्या अधीन झाल्यानंतर सरतो. भीतीच्या पुढं पालथा पडला संपतो. सुकूर होऊ नका, शब्द पालटू नका, असं तिथं बोललं. सगळ्यांना पटलं. महाराजांनी पुढं काय ती सांगितली. मराठे उठले आणि पुढच्या आश्चर्य वाटेल 38 वर्षात 1689 ते पुढच्या 38 वर्षात संबंध देशामध्ये मराठ्यांनी अकांत तांडव केलं. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत बलुचिस्तान हे पाची पातशाह्या, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धिअपशी हे सगळ्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं. आणि मराठ्यांनी 1784 ते 1803 बोला एकदा. 1784 ते 1803 बोला. बोला. अरे संबंध देश पादाक्रांत केला. अटकपार गेले. दिल्ली सर केली. शत्रू शिल्लक ठेवला नाही. आणि मराठ्यांनी लाल किल्ल्यावरती 19 वर्ष भगवा झेंडा फडकवत या देशावरती हिंदवी स्वराज्याचं राज्य केलं. – 1191 स्थानेश्वरच्या लढाईपर्यंत भगवा झेंडा होता. नंतर मराठ्यांनी आणला. मराठे गेले. कधीच नाही. हिंदुस्थानचा मूळ झेंडा कोणता? तिरंगा नाही. एक गांडूपणाची बाधा झालेली आहे हिंदुस्थानचा तो असलेला मूर्खपणा आहे. आंग्लवादा, मिलेंशवादा, गांधीवादा, त्याचा परिणाम पांढरा पट्टा ख्रिश्चनांचा, तांबडा पट्टा आपलं हिरवा पट्टा त्या लांड्यांचा आणि भिकाऱ्याचा का उरवसला पट्टा आपला आहे नाही. जरी देशाचा स्वातंत्र्य नसला तरी तो आमच्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा तो बळजबरीने लावलेला पुनर्विवाह आहे. माझं बोलणं पटतंय का? माझं बोलणं यांना पटतंय त्यांनी हात वरती करा. हात खाली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा पती रेणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णुपुरी भगवा झेंडा एकची हा. भगवा झेंडा पाहिजे. सुकूर होऊ नका. महाराज म्हणतात काशीचा विश्वेश्वर परत बांधा. तसंच भगवा झेंडा परत दिल्लीवरती फडकला पाहिजे असं महाराज म्हणत आहेत. आपण ही प्रेरणा फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातूनच मिळू शकते. गावाबरोबर गाढव खावं लागतं. ठीक आहे. जमत नाही. भगवा झेंडा आपला राष्ट्रध्वज, तिरंगा झेंडा आपला काही संबंध नाही. गावाबरोबर गाढव म्हणून ते पत्करले.
ज्यांच्यासाठी मरायचं, तडफडायचं, जीवाचा आकांत करायचा, त्याच गाढवांना कळत नाही म्हणून ठीक आहे. पण आपण त्या दिवशी गावोगावी मोठ्या संख्येत भगवा झेंडा घेऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज त्यांच्या उभ्या प्रतिमा घेऊन गावातून हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढायची. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था त्यांचा तो कार्यक्रम सगळा की 9 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत संपतोय. सकाळी 11, 11:30 हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा भगव्या झेंड्या सकट. काय गावोगाव आणि चांगल्या संख्येत, डोक्याला फेटा बांधून ते जमणार नाही. महाराष्ट्राचा लंगोटही गेला, डोक्याचा फेटाही गेला, बोच्याखालचं घोडंही गेलं, पराक्रमही गेला आणि आपण हांडग्या मार्गाला लागलो गांधी बाधेच्या, आंग्ल बाधेच्या. त्याच्यामुळं तोही जो सुगेल. आणखीन एक सांगणार आहे, शिवाजी महाराज पाहिजेत, संभाजी महाराज पाहिजेत. या सगळ्या ओळीन शेकडो वर्षाच्या ह्याच्यात या देशामध्ये भगव्या झेंड्याची सत्ता कधी आली नाही. 1857 आपला पराभव झाला. नंतर कुणा भगव्या झेंड्याची परत भगव्या झेंड्याची सत्ता महाराष्ट्रात का विना. शिवाजी महाराजांनी 7.5 जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करून भगवा झेंडा फडकवला. तसाच या गांडूंच्या हिरड्यावृत्तीच्या हिंदू समाजात लोकशाहीच्या मार्गाने बाळासाहेब ठाकरे हा एकमेव माणूस आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भगव्या झेंड्याचं राज्य आणलं. त्यांची सुद्धा प्रतिमा घेऊन शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे. मी शिवसेनेकडनं पैसे घेतले काय? मी असं का बोलतोय? संबंध काय? संबंध आहे भगव्या झेंड्याचं राज्य. हे माझं म्हणणं ज्यांना पटतं त्यांनी हात वरती करा. हे पक्षाच्या पलीकडं, व्यक्तीच्या पलीकडं भगव्या झेंड्याचं राज्य, ती तहान भूक तुमच्या आमच्या चित्तात, अंतकरणात, बुद्धीत, हृदयात, मनात कायम जागृती स्वप्न सुषुप्तीत असणार. ती निदान स्वातंत्र्यामध्ये संबंध देशाचा विचार करा. फक्त 2 पताकाचा भगवा झेंड्याचा ध्यास धरून हिंदवी स्वराज्यात असलं पाहिजे म्हणणार तो महापुरुष होता. न चुकता गावोगावी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य पदयात्रेमध्ये शिवछत्रपती धर्मवीर संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे घेण्याची पद्धत आपण सुरू करूया. माझं बोलणं एकदमच मी नवीन बोलत असल्यामुळं कसं तरी वाटतं आणि आपण त्यांना पक्षाच्या दृष्टीने बघतो. नाही, एकमेव मनुष्य होता ज्याच्या पोटात तिळीक होती. मी कुठल्या पक्षाचा नाही बरं का. मी एका पक्षाचा आहे, शिवाजी संभाजी पक्षाचा आहे. माझा पक्ष 2 पताकाच्या भगव्या झेंड्याचा आहे. माझा पक्ष हिंदवी स्वराज्याचा पक्ष आहे. आपण तेवढं करूया. आणि तिसरा एक विषय, पुढच्या बैठकीत आपण ते बोलू. हे फार झालं नाही का. औषधाचं जर 5 तांबे असेल, 3 तांबे पी म्हणजे बरा औषध थोडं पाहिजे आणि पुढं यायला पाहिजे. आपण गावोगावी जाऊन शिवचरित्राचं पारायण श्रावण शुद्ध प्रतिपदा ते अमावास्या, जे तालुके आले नाहीत ते ताबडतोब जाऊन त्यांच्या बैठकी घेऊन त्यांना कामाला लावलं पाहिजे. हे काम करण्यासाठी संजय दादांना उरलेल्या दिवसात सांगतील ते काम करणार म्हणणारे उभेवर ध्येयमंत्र म्हणूया आणि निघूया. उभं राहून म्हणूया, बसा.
मला कधीही नमस्कार करायचा नाही. मी मूर्ख मनुष्य आहे. कवडी इतकी अक्कल नाही. योग्यता शून्य आहे. नमस्कार करू नये. नमस्कार करायचा असेल शिवछत्रपती संभाजी महाराज, तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाई, बस. मला नमस्कार कधीही करत जाऊ नका. महाराजांच्याकडे बघून देव म्हणतो म्हणूया.